एका राज्याचा एक प्रजाहित दक्ष असा राजा होता। तो आपल्या प्रजेची पुत्रवत काळजी घेत असे। तो मनानं अत्यंत प्रेमळ आणि अंतःकरणानं खूपच दयाळू असा माणूस होता। आपल्या प्रजेवरती लक्ष ठेवण्यासाठी तो अधूनमधून नगरातून फेरफटका सुद्धा मारायचा। एकदा हिवाळा चालू होता आणि त्या दिवशी कडाक्याची थंडी पडलेली होती, पण तरी देखील नगरातून फेरफटका मारण्यासाठी तो रात्री राजमहालातून बाहेर पडला। फेरफटका मारून परतत असताना त्याला राजवाड्याच्या बाहेर एक गरीब वृद्ध दिसला। त्या गरीब वृद्धानं अंगामध्ये एक पातळ सदरा घातलेला होता, खाली एक पातळ धोतर नेसलेलं होतं आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये तो कुडकुडत बसलेला होता। राजानं पुढे जाऊन त्या गरीब वृद्धाची विचारपूस केली। तो म्हणाला, बाबा, बाहेर एवढी कडाक्याची थंडी पडलेली आहे, अशा या कडाक्याच्या थंडीमध्ये गरम उबदार कपडे घालण्याऐवजी तुम्ही असे पातळ कपडे घालून का बरं इथं बसलात? तुम्हाला थंडी वाजत नाही का? त्यावरती तो गरीब वृद्ध म्हणाला, राजा, मी अत्यंत गरीब आहे, माझ्याकडे या थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम किंवा उबदार कपडे नाहीच आहेत, आणि तसंही गेली कित्येक वर्ष मी ही थंडी सहन करतोय, मला या थंडीची आता सवय झालेली आहे। त्याचं हे बोलणं ऐकून राजाला खूप वाईट वाटलं। तो म्हणाला, बाबा, काळजी करू नका, मी राजमहालामध्ये गेल्यानंतर सेवकांकरवी तुमच्यासाठी गरम आणि उबदार कपडे पाठवून देतो। हे ऐकून त्या वृद्धाला खूपच आनंद झाला। राजा राजवाड्यात गेला खरं, पण कामाच्या गडबडीमध्ये तो ही गोष्ट साफपणे विसरून गेला। सकाळी उठल्यानंतर राजाला त्या गरीब वृद्धाची आठवण झाली। तो स्वतः गरम आणि उबदार कपडे घेऊन तिथं गेला, पण तिथं जाऊन बघतो तर काय, त्या वृद्धानं केव्हाच आपले प्राण सोडलेले होते। पण प्राण सोडता सोडता त्यानं खडून काहीतरी त्या जमिनीवरती लिहिलेलं होतं। राजाने ते वाचलं। त्यात असं लिहिलेलं होतं की गेली कित्येक वर्ष मी या कडाक्याच्या थंडीचा सामना करत होतो। या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्याची शक्ती निसर्गानं माझ्या मनामध्ये निर्माण केलेली होती, पण काल एका रात्रीमध्ये राजानं मला खोटं आश्वासन दिलं, खोटी आशा दाखवली, ज्यामुळे मी या थंडीशी सामना करण्याची माझ्यातील शक्तीच गमावून बसलो। हे वाचून त्या राजाला अत्यंत वाईट वाटलं। छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते। एखाद्याला जर आपण मदत करत नसू किंवा आपल्याला मदत करणं शक्य नसेल तर त्याला खोटी आशा तरी दाखवू नये, खोटं आश्वासन सुद्धा देऊ नये। तसंच आपण जेव्हा संकटात असू, आपल्याला जेव्हा एखाद्याच्या मदतीची अपेक्षा असेल आणि त्यावेळेला जर समोरचा आपल्याला खोटं आश्वासन देत असेल, खोटी आशा दाखवत असेल, तर त्यावेळेला त्याच्यावरती अवलंबून राहून आपली त्या संकटाशी सामना करण्याची शक्ती आपण गमावता कामा नये। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।